गावी निघालेल्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। बुधवारी सकाळी 5:30च्या सुमारास ही घटना घडली। पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले असून त्याचा शोध घेण्यास पोलिसांनी 8 पथके रवाना केली आहेत। दत्तात्रय रामदास गाडे असं या प्रकरणातल्या आरोपीचे नाव आहे। या घटनेचे पडसाद पुण्यात उमटायला सुरुवात झाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी या ठिकाणी पाहणी केली। तसंच स्वारगेट बस स्थानकाच्या आगारात रोज बलात्कार होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। स्वारगेट बस स्थानकात बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेचा निषेध करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केबिनची तोडफोड करण्यात आली। तसंच उभ्या असलेल्या बसेसची पाहणीही वसंत मोरे यांनी केली। वसंत मोरे यांनी यानंतर गंभीर आरोप केला आहे। या लोकांनी 4 बसेसचं लॉजिंग केलं आहे। याचा अर्थ असा होतो की याच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत इथे रोज बलात्कार होतात। मीडियाने सगळ्या गोष्टी जर नीट पाहिल्या तर कळेल बसेसमध्ये कंडोम पडले आहेत। आगाराच्या मागच्या बाजूला या बसेस ठेवल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी या लोकांचा हात आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे हे या ठिकाणी आले। त्यांनी या ठिकाणी पाहणी केली। त्यानंतर त्यांनी आगारातील कर्मचाऱ्यांवर सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप केले। आगार प्रमुखांचं निलंबन केलं पाहिजे आणि सुरक्षा रक्षकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वसंत मोरे यांनी केली। 376 क्रमांकाच्या कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजेत। बलात्कार होत असताना हे सगळे बघ्याच्या भूमिकेत होते का? आम्ही सुरक्षा केबिनची तोडफोड केली आहे। त्यासमोर असलेल्या बसेसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला आहे। हा विषय संवेदनशील आहे। आगाराच्या मागच्या बाजूला उभ्या असलेल्या बसेस पाहिल्या तर कळेल की इथे रोज बलात्कार होत आहेत। कुणाला तरी इथे आणलं जातं आहे आणि बलात्कार केला जातो आहे। ज्या आरोपीने बलात्कार केला तो 5 दिवसांपासून स्वच्छतागृहाजवळ झोपत होता। सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला हटकलं का नाही? सुरक्षा कर्मचारी या लोकांना मॅनेज होतात का? पोलीस यंत्रणा हाकेच्या अंतरावर असली तरीही ते पोलीस स्टेशन आगाराच्या बाहेर आहे। मात्र या ठिकाणी 20 सुरक्षा कर्मचारी आहेत। ते काय झोपा काढतात का? ते अशा प्रकारे काम करत असतील तर त्यांचं निलंबन केले पाहिजेत। शिवशाही या नावाखाली या लोकांनी थेट लॉजिंग तयार केलं आहे। त्या ठिकाणी साड्या सापडल्या आहेत। कंडोमची पाकिटे सापडली आहेत अशी माहिती वसंत मोरे यांनी माध्यमांना दिली आहे। आताच मला सांगितलं की या समोरच्या बाजूला ती गाडी उभी होती। सुरक्षा कर्मचारी इथं 20 सुरक्षा कर्मचारी आहेत। जर 20 सुरक्षा कर्मचारी असून आमच्या एखाद्या बहिणीवरती जर बलात्कार होत असेल आणि सुरक्षा कर्मचारी जे इथं नसतील, सुरक्षा केबिन कशाला पाहिजे? कशाला सुरक्षा केबिन पाहिजे? जर तुमच्या इथं आतमधल्या बाजूला पोलीस येऊ शकत नाहीत, पोलिसांचं इथं नियंत्रण नाही आहे, मग यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचं कशाला? इथं काय फक्त यांना बसण्यासाठी केबिन केल्यात का ह्या? जर ह्या ठिकाणी केबिनमध्ये बसून ही लोक आतमधल्या बाजूला जिथं मी आत्ता जाऊन आलो त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिथं शिवशाही नावाच्या 4 एसटी उभ्या आहेत। 4 एसटींचं ह्या लोकांनी लॉजिंग केलं आहे। याचा अर्थ असा होतो की ह्याच नालायक लोकांच्या ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या यांच्या अंडर ह्यांच्या उपस्थितीमध्ये इथं रोज बलात्कार होतात। तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एस टीमध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडलेत, म्हणजे याचा अर्थ ह्या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे। इथं मागच्या बाजूला आहेत ठिकाणी, त्याच्यामध्ये आत्ता जाऊन शेकडोनी कंडोम्स पडलेले आहेत। आम्ही आत्ता तिथं जाऊन आलोय। म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला, इथं रोज होतोय आणि ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात आहे, ह्या कर्मचाऱ्यांचे हात आहेत त्याच्यामध्ये। हे सुरक्षा कर्मचारी काय करतात? इथं बसून काय फक्त ही लोक इथं केबिन उभवायला आहेत काही लोक? मला तुम्ही आत्ताच तुम्हीच बघा गाडी कुठे आहे? गाडी इथं समोर होती आत्ता, म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घडला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती। जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर त्यावेळेस जागेवरती असते, इले आता आतमध्ये जाऊन देत नाहीत, त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही, परंतु ती गाडी इथं समोर होती ना। जर सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय? या आगाराची सुरक्षा करणं। मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आया बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि ह्या लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे? यांना इथं बसण्याचा अधिकार नाही। मी एक विषय नाही, आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे, परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा, त्या 4 शिवशाहीच्या गाड्या दाखवा, ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट, रग, महिला भगिनींच्या साड्या